नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि अखेर शेवटी तो दिवस आलेला आहे अंगणवाडी सुपरवायझरचा. या ठिकाणी निवडची जी आहे फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि ज्या ज्या महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व महिलांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. मात्र ज्यांना या ठिकाणी काही गुण कमी मिळाले आहे अशा महिलांनी कुठलंही टेन्शन न घेता येणाऱ्या काळात जी पण भरती होणार आहे 520 पदांची त्यासाठी किंवा अंतर्गत जर तुम्ही परीक्षा देत असाल तर त्यासाठी आपण सर्वांनी काय करायचं आहे, रेडी राहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. आपण या सुवर्ण संधीचा काय घ्यायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी जळगावची ही फायनल मेरिट लिस्ट यादी लागलेली आहे ज्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे. किती गुणांवर वेटिंग लिस्ट लागलेली आहे, किती गुणांवर मेरिट लिस्ट आहे हे आपण संपूर्ण पाहताय. तर या ठिकाणी एकूण जागा होत्या अनुसूचित जमाती बघून घ्या. कट ऑफ किती लागलेला आहे म्हणजेच एसटी 2 जागा, ओबीसी 3 जागा, एनटीए 1 जागा किंवा ईडब्ल्यूएस 1 जागा आणि खुला 2 जागा. तर असे एकूण 9 जागा होत्या. खुल्या जागेचा कट ऑफ हा 156 गुणांवर लागलेला आहे. किती लक्षात ठेवा, 156 गुणांवर या ठिकाणी लागलेला आहे हा कट ऑफ. यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे ऋतुजा आणि युगंधरा, ऋतुजा चव्हाण आणि युगंधरा पाटील यांचं झालेलं आहे एक ईडब्ल्यूएस 1 आणि एनटी 1 किंवा व्हीजे 1 या गटातून झालेला आहे सर्वसाधारण. नंतर प्रतीक्षा यादी खुल्या गटाची जी लागलेली आहे त्यामध्ये 136 पर्यंतचे खुल्या गटामध्ये घेतलेले आहेत. या खुल्या गटामध्ये जर बघितलं तर वेटिंग मध्ये 3 व्यक्ती हे ओबीसी मधले आहेत. 136 गुणांची वेटिंग लिस्ट लागलेली आहे. म्हणजे या ठिकाणी वेटिंग लिस्टचं शेवटचे व्यक्ती आणि सिलेक्टेड व्यक्तीमध्ये 20 गुणांचा फरक आहे. नंतर दुसरं जे पद आहे 156 वर लागलेलं आहे, दुसरं आहे ईडब्ल्यूएस. तर ईडब्ल्यूएस या ठिकाणी 148 गुणांवर सिलेक्शन झालेलं आहे ज्योती कदम यांचं. तर यांचं सगळ्यांनी अभिनंदन करायचं. आणि ईडब्ल्यूएस मध्ये मात्र 108 गुणांवर वेटिंग लिस्ट लागलेली आहे. लक्षात ठेवा किती, 108 गुणांवर. नंतर आहे ओबीसी. ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो 140 गुणांवर या ठिकाणी किती 3 जागा होत्या ओबीसीच्या 140 गुणांवर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. पल्लवी अंबोरे यांचं, तृप्ती कुसुंबीवाल आणि रुचिका कोलिटकर यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. यांचं सगळ्यांनी हार्दिक अभिनंदन करायचं. आणि प्रत्येकानं आपापले जे फोटो आहेत ते मला त्या ठिकाणी पाठवायचे आहेत जेणेकरून तुमचा पत्ता सुद्धा पाठवायचा आहे जेणेकरून तुम्हाला काही कार्यक्रम जेव्हा असतील तेव्हा तुम्हाला आमंत्रण देता येईल. नंतर ओबीसी साठी जर आपण वेटिंग लिस्ट पाहण्या अगोदर ज्या ज्या महिलांना असं वाटतंय की त्यांना हे पद आवडतंय, त्यांना ही पोस्ट मिळवायची आहे, अशा अंतर्गत असू द्या किंवा सरळ सेवा असू द्या, अशा महिलांना किंवा ज्यांना या ठिकाणी खूप कमी मार्क्स आलेले आहेत अशांसाठी शेवटची सुवर्ण संधी म्हणून आपण एक मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू करत आहे जी 25 तारखेपासून आपली स्टार्ट होत आहे. जर तुम्हाला थोडा उशीर झाला काही प्रॉब्लेम नाही, 1 पर्यंत आपण ती स्टार्ट करूया. तर आपण या बॅच बद्दल अधिक जाणून घेऊ शकता, माहिती घेऊ शकता आणि ती बॅच जॉईन करू शकता ज्या बॅच मध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स असणार आहे आणि इतर सर्व मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे की जे तुम्हाला या ठिकाणी सांगणं शक्य नाही. तुम्ही पर्सनली कॉल करून ती माहिती सर्व विचारायची आहे. आणि ज्यांना रेग्युलर बॅच जॉईन करायची आहे ते रेग्युलर जॉईन करू शकतात. नंबर आहे 80 10 45 77 60. या नंबरवर आपण कॉल करून माहिती विचारून घेऊ शकता. बाकी बॅच मध्ये तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज सर्व तुम्हाला घरपोच असणार आहेत. मेंटरशिप मध्ये रेग्युलर बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता या ठिकाणी 1 तारखेपासून आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहेत, रेग्युलर सुद्धा आणि मेंटरशिप सुद्धा. या ठिकाणी ओबीसी प्रतीक्षा यादीमध्ये एकूण 134 गुणांवर लागले. लक्षात ठेवा ओबीसीची प्रतीक्षा यादी मात्र प्रत्येक 2 138 वर 2 व्यक्ती आहेत, 136 वर 2. म्हणजे या ठिकाणी बघा सारखेच मार्कावर आहेत. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त गुण जेवढे जास्त मिळवतात तेवढं काय आपल्याला अतिशय चांगलं असतं. नंतर एनटी व्हीजे ए साठी 1 जागा आहे. व्हीजे ची जी जागा आहे ती 140 वर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि 130 वर व्हीजे या ठिकाणी काय आहे, वेटिंग लिस्ट लागलेली आहे. नंतर आहे अनुसूचित जमाती एसटी. या ठिकाणी एसटीचा सुद्धा कट ऑफ किती लागलेला आहे, 134 गुणांवर लागला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता की कोण एससी कोण एसटी कोण काय. तर प्रत्येक कॅटेगरीला दिवसेंदिवस मार्क्स जास्त पडत चाललेले आहेत. आणि तुम्हाला जर वाटत असेल आम्ही एससी आहे, आम्ही एसटी आहे, आम्हाला मार्क कमी पाहिजे, तर विसरून जा.
मी म्हणत होतो त्याप्रमाणे येत्या 2 वर्षामध्ये असं होणार आहे की इतर कास्टपेक्षा SC आणि STचा कट ऑफ जास्त लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सावधान. कास्टचा काही फायदा आता मिळण्यासारखी गोष्ट या ठिकाणी राहिलेली नाही. 134चा कट ऑफ म्हणजे खूप झालेला आहे. जर एकच जागा असती तर 152 वर कट ऑफ गेला असता. किती? 152 वर. विचार करा. वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी 124 गुणांची लागलेली आहे अनुसूचित जमातीची. तर ही सर्व यादी आपण डाउनलोड करू शकता. डबल अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनल वरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तसंच या ठिकाणी ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा. तसंच ज्यांना नोट्स पाहिजे असतील असे सर्व लोक घरपोच तुम्ही नोट्स मागवू शकता. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा जो नंबर दिला होता त्या नंबरवर कॉल करून तुम्ही अंगणवाडी सुपरवायझरच्या नोट्स, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी काय करू शकता, मागवू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तसंच ज्या जिल्ह्याचे रिझल्ट बाकी आहेत ते जसे लागतील तसे मी तुमच्यासमोर टाकणार आहे. धन्यवाद. थँक्यू.